फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन चॅनलवर जर्नी शूटिंग्सवर. मी हाय काव्य. मी हाय डुग्गू. तर गाईज आता मी उठलोय. माझं काल काय सीन झालं गाईज का आपलं ब्लॉग नाही आला ना, तर त्याचं काय सीन झालं ते ना काय म्हणतं आपलं एडिटिंग करत होतो मी. एडिटिंग वगैरे सगळं झालं, पण मध्ये काय एरर आलं काय माहिती. ते व्हिडिओ सगळ्या डिलीट झाल्या गाईज, म्हणून कालचा ब्लॉग नाही आला. तर आता ते इग्नोर करायला थोडं राहून ना गाईज. आता उद्यापासून रेग्युलर चालत राहील मी ना. आता सगळं स्टोरेज चालत आहे ना, सगळं हे केलं म्हणजे जसं का आपली एडिटिंग होत राहील. मी आपल्या रसना पितोय. हे रसना चालू झालं याचं सकाळी सकाळी एल नाही आपल्याला याच्यात दिसते असं रसना. तर गाईज आता नाश्ता वगैरे काय करू त्या भेटू. तर काय आता हे बघायचं काय चालू आहे. ही खुर्ची हलवतच राहतो. याचं जे सिंचान पिंचान काय तर GTA5 चालत राहतं गाईज तुम्हाला एक दाखवायचं तुम्हाला. तर गाईज आम्ही हे रसना करतोय. तर ही बॉटल आणली होती मग तुम्ही काल पाहिलं असेल वाटत. नाही काल नव्हतं ना ब्लॉग, तर सॉरी. हे बघा ही रसनाची बॉटल आहे. तर रसना करतोय, रसनाच समजा गाईज. तर म्हणजे काल मी दाखवलेलं होतं, पण तो कालचा शॉर्ट झाला ना गाईज, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर कालचं जाऊन द्या गाईज. आता रेग्युलर ब्लॉग येईल. काल काय झालं काहीतरी एरर आला आणि ते डायरेक्ट डिलीट झालं सगळं. ब्लॉग वगैरे सगळी एडिटिंग वगैरे सगळं करून घेतलं, पण डिलीट झालं. तर गाईज आता मी रसना हलवतोय, थोडं हलवून घेतो. गाईज आता हलवून घेतले. फ्रीज उघडतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो. हां हां हे बघा फ्रीजरमध्ये ठेवून दिलं थोड्या वेळ. आता मम्मीला भाजी पोळी आणि पापडाची चटणी पाहिजे होती, तर ताट घेतो. थोडा गाईज आपला ताट घेतलं. तर गाईज तर पापडाची चटणी ठेवलेली घेतली गाईज. पापडाची चटणी, 2 पोळ्या. तर गाईज आज एवढं बनले आपण. भाजी. तर गाईज आज एवढं बनलं होतं आमच्या घरी. तर गाईज आमच्या घरी एवढं बनलं होतं आज. मम्मीला जेवायला देतोय मी. तुम्ही जेवू घ्या. हां जेवतोय बघा गाईज. मम्मी म्हटली आता तुम्ही जेवून घ्या. आता मी बी जेवतो गाईज. बा झोपूनच जेवते गाईज. तर गाईज आता ते आपलं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता मी बी जेवायला घेऊन टाकतो. आता बसल्यावर आपण भेटू. तर काय आता जेवायला बसले. भाजी पापडाची चटणी आणि काय काय माहिती पापडा चपाती वड्याची भाजी आणि पाणी आणलं. हे पण आता थोड्या वेळाने भेटू. थोड्या वेळाने. तर काय आता आम्ही हळदीला चाललोय. पण आमच्या जागेवर आले आम्ही. तुम्हाला शाळेतच ना. तर या बघा गाईस इकडं झालंय काम जास्त. तर गाईला आले आम्ही. तर हे बघा एवढं भाजी आम्ही सजवलं वगैरे आहे. हे बघायचं अजून ते तिकडं आमचं हे भोलेनाथची. तर भेटू आता गाडीत बसल्या. बंद आहे वाटलं इथलं. तर गाईज आता आम्ही हळदीला आलोय. तर आता हळद म्हणजे जेवण खावण करून सगळं झालंय. आता गाईज किती इकडं म्हणजे लॉन्स आहे ना, तर गाईज म्हणून जास्त आवाज येते. इग्नोर करा ते. हे बघायचं इथं बी एक लॉन्स आहे, इकडे बी एक लॉन्स आहे, त्या तिथं बी एक लॉन्स आहे आणि आपल्या लग्न. तर गाईज म्हणून लय आवाज येत असेल. तर गाईज लय आवाज येत असेल ते आमचा इग्नोर करा. काय जबा हायवे
डायरेक्ट इकडे हायवे ना म्हणून गाईजले जोरा जोरात गाड्या चालू आहेत. तर गाईज आता तुम्हाला रस्त्यात रस्त्यात काही दिसलं बघा साप दिसलं तर भेटू गाईज. तर गाईज आता उद्या बी लग्नाला यावंच लागणार आहे आम्हाला. तर उद्या आम्हाला आता घरी जायला लगभग 12 तरी वाजते. 10 अजून टाईम हो झाला आता 10. तर आता आम्हाला म्हणजे 11 वाजता तरी आम्ही निघू. आम्हाला घरी जाता आता 12 वाजतीलच गाईस. तर गाईस मी नाही तुम्हाला दाखवू का बाहेरचं बघायचं. तर गाईस तर गाईस लय आवाज चालू आहे आता इकडे. गाईस गाड्या बिले चालले. जास्त तर लोक आता लग्नालाच येत आहे. तर आपण आता भेटू थोड्या वेळाने. घरी चालले तर तुम्हाला दिसत नसेल तर इग्नोर करा. तर गाईस 11:30 वाजले तरी लय आवाज येत आहे. त्याला इग्नोर करा. आता रस्त्यात भेटू नाही तर घरी बसला भेटू. तर गाईस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. तर काय एंड करायचं विसरलं म्हणून चला गाईस आपण आता उद्या भेटू. गाईस चांगलं वाटलं सबस्क्राईब करा. आता नवीन चॅनल त्याच्यासाठी सपोर्ट करा.